नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्वजणी? मजेत ना? तर मी आज नवीन विषय घेऊन आले आहे. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही माझं चुकत असेल तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्की दुसऱ्या वेळेस प्रयत्न करेन की जे चुकीचं झालं आहे ते नेक्स्ट टाईमला मी नीट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. माझे शॉर्ट व्हिडिओ जे आलेले आहेत 7 दिवसाचे ते तुम्हाला कसे वाटले हेही मला नक्की सांगा. आणि आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याचा हे सगळे काही केलं आहे, पण आहे ना शॉर्ट म्हणजे व्हिडिओ शूट करणंच थोडा कमी झाला. सकाळी सकाळी देवपूजा, उंबरठा पूजन, घर झाडणं, पुसणं म्हणजे सगळ्याच गोष्टी. आता आज गुढीपाडवा होता तर आपल्याला लवकर करायच्या होत्या आणि त्या गडबडीमध्ये मी व्हिडिओज घेतला नाही आहे. पण काही हरकत नाही आहे. तरीही मी तुम्हाला त्या दिवशी मी जशी साडी घातली आहे, म्हणजे गुढीपाडव्याला जशी मी साडी घातली आहे तशीच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटी सांगणार आहे की मी ती साडी अगदी 2 मिनिटात कशी घातली. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथं बाकीची सगळी तयारी झाली होती, कारण की सकाळी गडबड नको म्हणून मी सगळं काही आदल्या दिवशीच तयार करून ठेवलं होतं. कारण मग सकाळी कधी उठायचं, कधी आणायचं, मग त्यातच खूप वेळ चालला जातो. त्याच्यामुळे मी यावेळेस सगळं काही आधीच आणून ठेवलं असल्यामुळे सकाळी खूप पटपट आवरलं गेलं. जेणेकरून की सगळं तयारच होतं. तरी थोडासा प्रॉब्लेम झाला. थोडं काम असल्यामुळं मी बाहेर गेले होते. तर हे काही असतं ना आपलं दिवे वगैरे घासण्याचे, तर ते काम माझं सकाळी पेंडिंग राहिलेलं. त्याच्यामुळे थोडीशी गडबड झालीच. खरं तर तेही मला आधीच करायचं होतं, पण ते मी म्हणलेलं की आपण संध्याकाळी करू आणि संध्याकाळी थोडंसं काम असल्यामुळे ते राहूनच गेलं. आणि सकाळी उठून मग सगळी काही देवपूजा, उंबरठा पूजन आणि मस्तपैकी पाटाला तरी मी पाटाभोवती रांगोळी काढलीच नाही आहे. म्हणजे रांगोळी आहे, पण जी आपण काढतो ना ती मी काढलीच नाही. तुम्ही बघायलाच पुढे की मी रांगोळी कशी काढली आहे. तर इथे आमची गुढी उभारण्याचं काम सुरू आहे, कारण की इथं एक जण पकडायला पाहिजे आणि एक जण बांधायला पाहिजे. तर तेच इथं सुरू होतं मस्त. आणि गुढीला मस्त हार, किती छान वाटते की नाही ते. म्हणजे रंगीबेरंगी गुढी आपली दिसते. काही हिरवी, काही पांढरी, काही येलो कलर, केशरी कलर आणि म्हणजे त्याच्यावर तो तांब्या असणार. खूप छान आहे खरंच. हे ज्यांनी कोणी काढले ना ते खूप छान काढले, असं मनाला एकदम छान वाटते. सह्याद्रीच्या कड्याकपऱ्यातून घुमणारा तो सनईचा सूर, घराघरात सजलेली रांगोळी आणि उंच उभारलेली विजयाची गुढी, म्हणजेच आपला लाडका सण गुढीपाडवा. चला तर मग नववर्षाचे स्वागत करूया. असे मानले जाते की याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली, म्हणून याला ब्रह्मध्वज असेही म्हणतात. प्रभू श्रीराम 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येत परतले. तो हाच दिवस अयोध्येच्या प्रजेने आनंदाने गुढ्या उभारून त्याचे स्वागत केले होते. अशा प्रकारे आता इथं ते बांधून झालेलं आहे. यानंतर बघा मी इथं पूजा करते. इथे तुम्हाला जी रांगोळी दिसते ना, याच रांगोळीबद्दल मी बोलत होते की हे ना रेडी असते बरं का, फक्त टेकवायची. आणि हो, या रांगोळीला माझ्याकडे आता जवळजवळ 2 वर्ष तरी झालं मी बनवून ठेवलेले आहेत हे पॅचेस. फक्त ते पॅचेस मी तिथं ठेवले. अगदी खूप सोपं झालं बरं का या रांगोळीमुळे माझं काम. कारण की आता एवढं सकाळी रांगोळी काढायची म्हणजे अवघडच झालेलं असतं बरं का. कारण एवढी भारी रांगोळी मग तर मी नसतेच काढली. तर म्हणून म्हणते, कुणाला लागत असेल तर मला कमेंट करा आणि मी तुम्हाला नक्कीच ह्या रांगोळी देईल. प्राईजही मी सांगेन. आणि इथं थोडंफार रीलचं शूटिंग चालू होतं, काही पूजा चालू होती माझी. आणि आता सण म्हणल्यावर एवढी तयारी झाली म्हणल्यावर फोटो तर येणारच, रील होणारच. कारण ते तर माझा खूप आवडता छंद आहे. मला खूप आवडतं हे सगळं काही पहिल्यापासूनच. तर गुढी उभारून झाली, सगळ्यांचे दर्शन घेऊन झालं आणि आता पूजा झाल्यानंतर लगेचच स्वयंपाक करायचा माझा बाकी होता. कारण की मी सकाळी सगळं काही आताच वेळ घालवलेला होता. तर आता स्वयंपाक करूया. आणि ती जी साडी आहे ना ती प्री फोल्डिंग करून ठेवली होती, म्हणून ती अगदी मी 2 मिनिटात घातली. खरंच बरं का, कारण की ती साडी अगदी कडक होती, घालायलाही खूप अवघड जाणार होती. पण मला अचानक आठवलं की आपल्याकडं प्री फोल्डिंग करून ठेवलेली साडी आहे. मग मी ती लगेचच काढली आणि अगदी 2 मिनिटात घातली. पण बाकीचा आवरायला टाईम जातोच, कारण की
आपल्याशिवाय घरात कोण काय करणार ना. तरीही त्यांनी मला खूप मदत केलेली आहे. पण ठीक आहे, तरी वेळ होतोच आपला. सण म्हणल्यावर थोडाफार वेळ होणारच. तर चला, हे सगळं काढून ठेवलं आहे मी, कारण की आपल्याला होत नाही ना हे सगळं घालून. तर चला, आता मी स्वयंपाक साधाच करते, कारण की थोडं कारणही तसंच आहे, म्हणून स्वयंपाक साधाच होणार आहे. पण बघू, जेवणामध्ये म्हणलं गोड श्रीखंड करू आणि वरण भात भजी, साधं सिंपल. काही हरकत नाही साधं असलं तरी. काय देवाला थोडी ना पंचपक्वानच हवंय. मनापासून केलेल्या सगळ्या गोष्टी देवाला चांगल्याच असतात. तर चला, कंटिन्यू माझा व्हिडिओ बघा. इथं मी हे पीठ मळून ठेवलं आहे. इथं भज्याची तयारी करून ठेवली आहे. आणि इथे वरण आणि इथे भात रेडी झालेला आहे. आता फक्त चपात्या करायच्या. सण म्हटला की गोडधड आलंच. महाराष्ट्रात गुढीपाडव्याला खास श्रीखंड पुरीचा बेत असतो. पण मी काही इथं पुरी बनवली नव्हती, कारण की आमच्याकडे पुरी एवढी आनंदाने कुणी खात नाही. मला आवडती, पण मला असं वाटलं जाऊ दे, तसंही उन्हाळा आहे आणि पुरी तेलकट वगैरे नकोच म्हटलं. आणि आमच्याकडे असं असलं की पुरी असेल तर श्रीखंड पुरी एवढं कोणी खात नाही. खरं तर खीर खातात, पण खीरही कोणाला एवढी आवडत नाही. म्हणून म्हटलं की आता आपण राहू द्याच. खरं तर मला पुरणपोळी बनवायची होती, पण मी ती आज बनवली नाही आहे. नेक्स्ट वीकमध्ये मी ती बनवणार आहे, कारण की आज बनवायचीच नव्हतं मला, त्यामुळे. आणि ही इथं मी बाजूला जाते ना, ते भजी करता करता मला हात भरलेला नाही आवडत. हात धुण्यासाठी मी जाते. आणि इथं मी लगेचच ताटं करून घेतले, एक देवाचं ताट आणि एक गुढीपाडव्यासाठी. तर इथं मी सगळं काही रेडी करत होते, कारण की खूप सजावट अशी काही केली नाही बरं का. आपलं साधं सिंपल असतं माझं, कारण की तसंही देवाला मी देतेच रोजच. तरीचं ताट करायची तयारी सुरू होती, कारण की दुपारची वेळ झाली होती, भूक लागली होती सगळ्यांनाच. तर मस्तपैकी असं देवाचा नैवेद्य केला, गुढीपाडव्याचा केला, देवालाही नैवेद्य दाखवला, गुढीलाही नैवेद्य दाखवला, आणि छान असं आम्ही सगळ्यांनी मग जेवण केलं. आणि हो, आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मी ती साडी 2 मिनटात कशी घातली. आणि हो, मी जे बोलते ना 2 मिनटात, मी खरंच ती साडी 2 मिनटात घातली होती. तुम्ही आता बघालच पुढे, आणि तुम्हीही म्हणाल की खरंच तू 2 मिनटात घातली, कारण की त्याच्या मिऱ्या प्लेट घातलेल्याच असतात. आणि ती रेडीमेड साडी तुम्ही कधी बघितली असेल ना, सेम त्या टाईपमध्ये. उलट रेडीमेड साडीला आहे ना, तर आपल्या मापाची रेडीमेड साडी नाही भेटत असं मला तरी वाटतं बरं का. कारण की मी 1-2 जणीला घातली ती, खूप अवघड केलं होतं मला ते घालायला. म्हणजे समोरच्यांनी मला सांगितलेलं की माझी रेडीमेड साडी आहे, तुम्हाला साडी घालायचं काम नाही आहे. पण मी म्हणते की ती साडी घालणं मला परवडलं असतं, ती रेडीमेड साडी मला तिला घालून द्यायला परवडली नाही, कारण की ती बसतच नव्हती नीट, कारण की तिच्या मापाची बनलेलीच नसते. त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. म्हणून म्हणते की अशा गडबडीच्या वेळी तुम्ही ही साडी प्रीफोल्डिंग करून ठेवा. आणि हो, तुम्ही जर इथं जवळपास राहायला असाल तर मला साडी द्या, मी तुम्हाला फोल्डिंग करून देते. आणि आता मी तो व्हिडिओ दाखवणारच आहे, कारण की मी त्या दिवशी तो शूट केला नाही, नंतर शूट करून या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला तो आता दाखवणार आहे. म्हणून म्हणते की खरंच मला खूप हलकं झालं होतं त्या दिवशी माझं काम. नाही तर मला फार टेन्शन आलं होतं की आता गुढी उभारायची आहे, ऑफिसला त्यांना जायचं होतं, माझं कसं आवरण. मी ना म्हणजे ऐन मुवमेंटला आहे ना साडी घालण्याचं कॅन्सलच करणार होते, पण मी शेवटी घातली. बघा, अशी पहिले जीन्सवरच दाखवते मी आता इथे तुम्हाला. इथे पहिले असं पहिले तर आपण हे नेहमीच साडीला पण करतोच, पण प्री फोल्डिंगमध्ये काय फरक आहे ते मला दाखवायचं आहे. बघा, ह्या मिऱ्या आहेत आणि हा पदर आहे. असा मागे टाकला, काहीच होत नाही त्याला, कारण त्याला पिना असतात, काहीही होत नाही. बघा, आता मी कसंही हँडल करते त्याला. आता एकटी असल्यामुळे मग ती मागून पदर घेतला, तो मी आता इथे टाकते पहिले, कारण की तो खाली सोडला तर राहणार नाही तसा. आणि हे बघा, ह्या मिऱ्या आहेत, दिसतात हे, ह्या मिऱ्या अशा मस्त सेट केल्या, आणि आता इथं पिनअप करून घेता येईल मस्त. जो तुमचा साईडचा जो पदर म्हणता ना तुम्ही, तोही खूप छान आला होता बरं का, काहीही प्रॉब्लेम नाही. पुढे मी तुम्हाला अजून माझे फोटो दाखवते की मी म्हणजे आता इथं फोटो नाही काढले मी, इथं फक्त जीन्सवरच घालून दाखवलेली आहे तुम्हाला.
पण खरं सांगते खूप खूप भारी बरं का. तुम्ही नक्कीच माझे व्हिडिओ बघून शिका किंवा माझ्याकडून करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा इथं समोरचा पदर मी असा फक्त सेट करून घेते. पिन आहे त्याला, इथं तर मी पिन लावली नाही आहे तरी ती साडी राहिली, कारण की ती आणि समोरच्याही प्लेट्स अगदी मस्त आलत्या. अशी साडी एकदम अशी चापून चोपून बसली होती. बघा खरंच तुमच्यासमोरच घातली ना, व्हिडिओ एडिटिंग नाही आहे, एकदम तुमच्यासमोरच म्हणजे हा व्हिडिओ जेवढा आला आहे ना तेवढं घातलं. बघा ही प्लेट्स बघा, मी तुम्हाला इथं दाखवते की किती छान आला आहे, आकार व्यवस्थित आला आहे. समोरून पण बघा प्लेट्स खूप छान पडल्या होत्या, साडीच्या मिऱ्या पण खूप छान झालेल्या होत्या. आणि हो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा आणि शेअरही नक्की करा. आणि तुमच्या मैत्रिणींना किंवा तुमच्या नातेवाईकांना नक्कीच माझा व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही याच्यामुळे हेल्प नक्कीच होईल. तर हे पुढे बघा माझे त्या साडीवरचे फोटो आहेत खूप छान. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.